शंकर शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. ओम नमः शिवाय. अध्याय 4. श्री गणेशाय नमः. धराधरेंद्र नंदिनी मानस सरोवर, मराळ उदार कर्पूर गौरा, अगम्य गुण अपार, तुझे वर्णिती सर्वदा. न कळे जयांचे मूळ, मध्ये अवसान, अपनाची सर्व करता कारण. कोठे प्रगटेल ज्याचे आगमन, ठाई न पडे ब्रह्मादिका. जाणोनी भक्तांचे मानस, तेथेची प्रगटे जगन्निवास. याचे विषय सुते इतिहास, शौनकादी प्रती सांगितला. किरीता देशीचा राजा विमर्शन, परमप्रतापी शत्रुभंजन. मुर्गया करिता हिंसक दारुण, मध्यमासी रथ सदा. चतुर्वर्णांचे स्त्रिया भोगित, निर्दय अधर्मेची वर्तत. परी शिवभजनी असे रथ, विधीने पूजित नित्य शिवासी. त्याचे स्त्रियेचे नाम कुमुदवती, परमचतुर गुणवती. पतिप्रती पुसे एकांती, कपट्या रीती टाकूनिया. म्हणे शिवव्रते आचरता बहुअस, शिवरात्री सोमवार प्रदोष. गीता नृत्य स्वयं करिता विशेष, शिवलीलामृत वर्णिता. दोष ही घडती तुम्हापासून, इकडे शिवभजनी सावधान. मग तो राजा विमर्शन, वर्तमान सांगे पुरातन पये. मी पूर्वी पंप नाम नगरी, सारमे होती सुंदरी. तो माघवद्य चतुर्दशी शिवरात्री, शिवमंदिरासमोर आलो. शिवपूजा पाहिली समस्त, द्वारी उभे होते राजदूत. तेही दंड मारित त्वरित, सवे पळत प्रदक्षिणा करी. आणि कालो परतुनी, बलिपिंड प्राप्त होईल म्हणून. मागुती दंडविता त्यांनी, प्रदक्षिणा केल्या शिवसदना. मागुती बैसलो येऊन, तव तेही ग्रंथे मारिला बाण. म्या शिवलिंग पुढे लक्षून, तेथेची प्राण सोडिला. त्या पुण्ये कर्मे करून, आता राजदेह पावलो जाण. परिश्वानाचे दृष्ट गुण, नाना दोष आचारे. कुमुदवती म्हणे तुम्हासी, पूर्वज्ञान तरी मी कोण होते सांगा मज लागून. मग तो बोले विमर्शन, कपोती होतीस पूर्वी तू. मांस पिंड नेता मुखी धरून, पाठी लागला पक्षी शयन. शिवलयास प्रदक्षिणा 3, करुणी शिखरी बैसलीस. तू श्रमलीस अत्यंत, तुझ शयन पक्षी मारित. शिवसदनासमोर शरीर पडत, ती राणी सत्य झालीस तू. मग कुमुदवती म्हणे रायास, तुम्ही त्रिकाळज्ञानी पुण्यपुरुष. तुम्ही आम्ही जाऊ कोण्या जन्मास, सांगा समस्त वृत्तांत हा. यावरी तो राव म्हणे एके मृगनेत्रे, हे नग म्हणे सिंधू देशीचा नृप इंदुवदने. होईल पुढल्या जन्मी मी, तू जया नामे राजकन्या होसी. मज लागी राजासे वरिसी, तिसऱ्या जन्मी सौराष्ट्र राव नेमेसी. होईल सत्य गुण सरिते, तू कलिंग कन्या होऊन मज वरिसी सत्य जाण. चौथ्या जन्मी गांधर्व राव होईन तू, मागध कन्या होऊन वरिसी मज. पाचव्या जन्मी अवंती राज, दशहर कन्या तू पावसी मज. सहाव्या जन्मी अनर्थपती सहज तू यय, ती कन्या गुणवती. सातव्या जन्मी पांडे राज होईन तू, पद्मराज कन्या वसुमती पूर्ण. तेथे मी बहुत ख्याती करून, शत्रुदंडीन शिवप्रतापे. महाधर्म वाढविन, जन्मोजन्मी शुभजन करीन. मग त्या जन्मी पुत्रास राज्य देऊन, तपास जाईन महावन. शरणरी घेन अगस्तीस, शैव दीक्षा घेऊन निर्दोष. शुभवदने तुझ संवेत, कैलास पद पाविन निर्धारे. सूत म्हणे शौनकादी प्रती, तितकेही जन्म घेऊन तो भूपती. ब्रह्मवेता होऊन अंती, अक्षय शिवपदा पावला. ऐसा शिवभजनाचा महिमा, वर्णू न शके ध्रुवीन सूत्रमा. वेदशास्त्रांसी सीमा, न कळे ज्याची वर्णवया. ऐकून शिवगुण कीर्तन, सद्गतन होय जयाचे मन. अश्रुधारा नयन, जयाचे कदान वाहती.
थिंकू त्याचे जेणे थिंक कर्म, थिंक विद्या थिंकू धर्म, जो वाचून या काय अदम, दुरात्मा व्यर्थ संसारी. एका शिवभजनाची थोरी, उज्जयिनी नामे महानगरी, रावचंद्रसेन राज्य करी, न्याय नीती करुनिया. ज्योतिर्लिंग महाकाळेश्वर, त्याच्या वजनी रतनुर्पवर, मित्र एक नाम मणिभद्र, प्राण सखा जरायाचा. मित्र चतुर आणि पवित्र, देशिक सर्वज्ञ दयासागर, शिष्य भाविक आणि उदार, पूर्व सुकृती प्राप्त होय. गृहिणी सुंदर आणि पतिव्रता, पुत्रभक्त आणि सभग्यता, वधूपत्न आणि सुरस वक्ता, होय विशेष सुकृते. दिव्या हिरा आणि परीस, मुक्त फळ सुढाळ सुरस, पिता ज्ञानी गुरु तोची विशेष, ही अपूर्व त्रिभुवनी. ऐसा तो राव चंद्रसेन, मित्र मणिभद्र अति सुजान, तेने एक मणी दिदला आणून, चंडी किरण दुसरा. अष्टधातूचा होता स्पर्श, होय चामी कर बावन कस, सर्पव्याघ्रात संस्कार वास, राष्ट्रात नसे त्याकरिता. त्या मण्याचे होता दर्शन, सर्व रोग जाती भस्म होऊन, दुर्भक्ष हो शोक अवर्षण, दारिद्र्य नाही नगरात. तो कंठी बांधिता प्रकाशवंत, राव दिसे जैसा पुरहूत, समरांगणी जयाद्भूत. न अपशे कालत्रयी, जे करावया येती वैर, ते आपणाची होती प्राणमित्र. आयुरोग्य ऐश्वर्य अपार, चढत चालिले नृपाचे, भूपुत सर्व गुणी वरिष्ठ, शिवभजनी गंगेचा लोट, की विवेक भाव रत्नांचा मुकुट, समुद्र सुभट चतुर्याचा, की वैराग्य सरोवरीचा स्मरळ, की शांती उद्यानीचा तपस्वी निर्मळ, की ज्ञानमृताचा विशाळ, कुपाची काय उचंबळला, ऐश्वर्य वाढता प्रबळ, द्वेष करीती पृथ्वीचे भूपाळ, मनी मागो पाठविता सकळ, स्पर्धा बळे वाढविती. बहुतांशी असह्य झाले, अवनीची भुवज एकवटले, अपार दळ घेऊन आले, वेढिले नगर रायाचे. इंदिरावर कमलादल नयन, त्यांचे कंठी कौस्तुभ जान, की मुंडानीवर मोळी, रोहिणी रमण प्रकाश घन मणी तैसा. तो मणी आम्हासी दे त्वरित, म्हणून नृपनी पाठविले दूत. मग राव विचारी मनात, कैसा अनर्थ ओढवला, थोर वस्तूचे संग्रहण, तेची अनर्थासी कारण, ज्या कारणे जे भूषण, तेची विदोष रूप होय. अति रूप अति धन, अति विद्या अति प्रीती, पूर्ण अति भोग अति भूषण, विघ्नासी कारण तेची होय. बोले रावचंद्रसेन, मनी जरी द्यावा लागून, तरी जाईल क्षत्रपण, युद्ध दारुण न करावे. आता स्वामी महाकाळेश्वर, करुणा सिंधू कर्पूर गौरा, जो दिन रक्षणा जगतुद्धार, वर्ज पंचार भक्तासी, त्यासी जा शरण जाऊया अवसरी. जो भक्त काज कैवारी, जो त्रिपुरांतक हेमनग कुमारी, प्राणवल्लभ जगदात्मा, पूजा सामग्री सिद्ध करून, शिवमंदिरी बैसाला जाऊन, सकळ चिंता सोडून, विधियुक्त पूजन रंभिले. बाहेर सेना घेऊन प्रधान, युद्ध करीती शिवस्मरून, महायत्राचे नगर वरून, मारत होती अनिवार. सर्व चिंता सोडून चंद्रसेन, चंद्रचूड आराधी प्रीती करून, करी श्रोतमिषित त्र्यंबक पूजन, मानस ध्यान यथाविधी. बाहेर झुंजती पृथ्वीचे भूपाळ, परिचिंता रहित भूपती प्रेमळ, देवद्वारे वाद्यांचा कल्लोळ, चतुर्विद्या वाद्य वाजताती. राव करीती महापूजन, पौरजन विलोकिती मिळून, त्यात एक गोप गृहिणी पतीहीन, कुमारकडी घेऊन पातली 6 वर्षाचा बाळ. राजा पूजा करिता पाहे सकळ, निरखोनिया वाढ वेळ, गोप गृहिणी आली घरा. कुमारकडे खालता उतरून, आपण करी ग्रहेचे कारण, शेजारी उद्वस तृण सदन, बाळ जाऊनी बैसला तेथे. लिंगकृती पाषाण पाहून, मूर्तिकेची वेदिका करून, दिव्य शिवप्रतिमा मांडून, करी स्थापन प्रीतीने. कोणी दुजे नाही तेथ, लघु पाषाण आणून त्वरित, पद्मसनेम पूजा यथार्थ, पाषाणाची वाहे प्रीतीने. राजपुत्र मनात आठवून, पदार्थ मात्र विषयी वाहे पाषाण, धूपदीप नैवेद्य पूर्ण, तेनेची कारुण करीत असे.
आर्द्र तृण पुष्प सुवासहीन तेची माये आवडे करुण नाही ठाऊके मंत्र ध्यान आसन प्रेम भावे पूजितासे परिमळ द्रव्य कैची जवळी शिवावरी मृत्तिकाच उधळी मूर्तिकाच घेऊन करकमळी पुष्पांजळे समर्पित यावराय ऐसे केले पूजन मग मानस पूजा कर जोडून ध्यान करी नेत्र झाकून कशंकरे मन दृढ चढले मातेने स्वयंपाक करून ये बा पुत्र करी भोजन बहुवेळा हाक पोडून पांचरिता नेदी प्रत्युत्तर म्हणून बाहेर येऊन पाहे तव शून्यग्रही बैसला आहे म्हणे अर्भका माडिले काय चाल भोजना झडकरी परीने प्रत्युत्तर मातेने ग्रंथे करून या सत्वर त्याचे लिंग आणि पूजा समग्र निरखुनिया झुंगारिले चाल भोजना त्वरित म्हणून हस्तकी धरुनी ओढीत बाळ नेत्र उघडून पाहत तव शिवपूज विधारिली आहा शिवशिव म्हणून घेत वक्षस्थळ बडवून दुःखे पडला मूर्छा येऊन म्हणे प्राण देईन मी आता गाली प्रदाने देऊन माता जाऊनी करी भोजन चीर्ण वस्त्र पांघरुण तृणशेचे पावडली इकडे पूजा भंगली म्हणून बाळ रडे शिवनाम घेऊन तव दयाळू मारमन अद्भुत नवलपै केले तृणग्रह होते जे चरचर झाले रत्न खंचित शिवमंदिर हिऱ्यांचे स्तंभ परिवरी शिखर नाना रत्नांचे कळस जळकती चारीद्वारे रत्न खंचित मध्ये मणिमय दिव्यलिंग विराजित चंद्रप्रभेहून अमित प्रभा ज्योतिर्लिंगाची नेत्र उघडून बाळ पाहत तव राजोपचारे पूजा दिसत सिद्ध करुणी ठेविला समस्त बाळ नाचत ब्रह्मानंदे येत संग महापूजन बाळे केले प्रीती करुण षडोपचारे पूजा समर्पून पुष्पांजली वाहत असे शिवन्मावली उच्चारित बाळ कीर्तन रंगी नाचत शिव म्हणे मागव त्वरित प्रसन्न झालो बाळ करे बाळक म्हणे त्यावेळी मम मातेने तुझी पूजा भंगिली तो अन्याय पोटात घाली चंद्रमुळी अवश्य म्हणे मातेसी दर्शन आणि तो येथ म्हणून गेला आपल्या ग्रहात तो ते देखिले रत्न खंचित मादा निद्रिस्त दिव्य मंचकी पाहिले स्वरूप पालटून झाली ती नारी पद्मीन सर्वलंकारे करुण शोभयमान पावडले तीच बाळके जागे करुण म्हणे चाल घे शिवदर्शन पाहे चाहू कडून विलोकून अद्भुत करणी शिवाची हृदय धरुणी दृढ बाळ शिवालया आली तत्काळ म्हणे धन्य तू शिवदयाळा धन्य बाळ भक्त हा गोपादार केली राजग्रह धावून चंद्रसेन सांगे वर्तमान राव वेगे आला प्रीती करुण दरी चरण बाळकाचे शंकराची अद्भुत करणे राव आश्चर्य करुणी पाहे नैनी नागरिक जनांच्या श्रेणी धावती बाळ पावया दिगांतरी गाजली हाक पाहुत बाळकासी पावला उमाकांतनाथ अवंती नगरे येती धावत जना पर पावया चंद्रसेन राया प्रतिनूर पावनीची सांगून पाठविती धन्य धन्य तुझी भक्ती गिरिजावरच प्रसन्न तू ते आम्ही टाकून या द्वेषे दुर्वासना तुझ्या भेटीच येऊ चंद्रसेना तो बाळ पाहू नैना कैलासराना प्रसन्न जासी ऐसी ऐकता चंद्रसेन प्रधान संवेत बाहेर येऊन सकळ रायास भेटून आला मिरवित घेऊन अवंती नगरीची रचना पाहत आश्चर्य वाटे मना सप्तपुरीत श्रेष्ठ जाण उज्जैनी नाम तियाचे राजे सकळ कर जोडून शिवमंदिरा पुढे घालीन लोटांगण त्या बालकासी वंदून आश्चर्य करीती सर्वही म्हणती जय शिव प्रसन्न ते तूर्णकुटी होय सुवर्ण सदन शत्रू ते मित्र होऊन बोळवत सर्वस्वे ग्रहीच्या दासी सिद्धी होऊन न मागता पूर्वी ती छिले पूर्ण अंगणी वृक्ष कल्पतरू होऊन कल्पिले फळ देती ते मुका होईल पंडित पांगुळ पवना पुढे धावत जन्मरत्ने पारंकित मूढ अत्यंत वक्तारंक बनगा वाग्य परम तोची होईल सर्वभौम न करिता सायास दुर्गम चिंतामणी येत हाता त्रिभुवन भरी कृती होय राजे समग्र वंदिती पाय जेथे जेथे खणून जाय तेथे तेथे निधाने सापडते अभ्यास न करिता भोवस सापडे वेदांचा सारांश सकळ कळा येती हातास उमाविलास भेटे जेव्हा
गोपती म्हणे गोरक्ष बाळ तुझसी गोवाहन प्रसन्न झाला. गोविप्र प्रतिपाळी स्नेहाळ धन्य नृप राजे चंद्रसेन. यात्रा दाटली बहुत सर्व राजे आश्चर्य करीत. तो तेथे प्रगटला हनुमंत. वायुसुत अंजनी प्रिय जो राघव चरण अरविंद भ्रमर. भुगर भररत्न मानस संतपहार. वृत्ररी शत्रुजनका नगर दहन मदन दमन जो. द्रोण चळ उत्पादन उर्मिला जीवन प्राण रक्षण. ध्वजास्तंभी बैसून पाळी तृतीया नंदन पृथ्वीचा. ऐसा प्रगटता मारुती समस्त शोनिपाळ चरणी लागती. राघव प्रिय कर बाळ प्रति हृदयी धरुणी उपदेशी. शिवपंचाक्षरी मंत्र उपदेशात साक्षात रुद्रन्यास मातृका. ध्यान प्रकार प्रदोष सोमवार व्रत सांगे. हनुमते मस्तकी ठेविला हात. झाला चतुर्दश विद्यावंत. चतुरषष्टी कळाकळीत जैसा मालक वस्तकी. त्याचे नाम श्रीकर ठेविता झाला वायुकुमार. सकळ राव करीती जय जयकार पुष्पे सुरवर वर्षती. यावरी अंजनी हृदयंबंज मिलिंद. श्रीकरास म्हणे तुझ हो आनंद. तुझे 8वे पिढीसी नंद जन्मिल गोपराज गोकुळी. त्याचा पुत्र पिता वसन होई श्रीकृष्ण कंस दमन. शिशुपाल कंतक कौरव मर्दन. पांडव पालक गोविंद. श्रीहरीच्या अनंत अवतार पंक्ती मागे झाल्या पुढे होती. जेवी जपमाळेची मनी परतून येती. अवतार स्थिती तैसेच ही संवत्सर मास तिथी वार. तेची परताती वारंवार. तैसा अवतार धरी श्रीधर श्रीकरा सत्य जानपा. ऐसे हरिकुळ भूषण बोलून पावला ते तेची अंतर्धान. सर्व भुवाज म्हणती धन्य धन्य सौभाग्यपण श्रीकराचे. ज्याचा श्री गुरु हनुमंत त्यासी काय न्यून पदार्थ. श्रीकर चंद्रसेन नृपनाथ बोलवीत सर्व भूपते वस्त्रेभूषणे देऊनी. बोलविले पावले संस्थानी. मग सोमवार प्रदोष प्रीती करुणी. श्रीकर चंद्रसेन आचरती. शिवरात्री उत्साहात करीती. याचे काचे अर्थ पुरविती. शिवलीलामृत श्रवण करीती. अंती शिवपद प्रती पावले. हा अध्याय करिता पठन. संतती संपत्ती आयुष्यवर्धन. शिवार्चने रत ज्यांचे मन. विघ्ने भीती तयासी. शिवलीलामृत ग्रंथ वासरवणी. देखून विकसती सज्जन कमलिनी. जीव शिव चक्र वाके दोन्ही. ऐके येती प्रीतीने. निंदक दुर्जन भक्त जे अंधरिले लपती दिवाभीत. शिवनिंदा कासी वैकुंठनाथ महानरकात. येऊन निघाली विष्णू निंदक जे अपवित्र. त्यासी कुंभी पाकी घाली त्रिनेत्र. यव हरिहर निंदकासे सूर्यपुत्र. नाना प्रकारे चाच करी ब्रह्मानंद येतिवर्या. श्री भक्त कैलास जल निवासिया. श्रीधर वरदा मंडाणी प्रिया. तुझी लीला वदविया तू. शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड. स्कंद पुराण ब्रह्मखंड. परिसोत सज्जन अखंड. चतुर्थाध्याय गौड हा. श्रीरस्तु श्री सांब सदा शिवर्पणमस्तु. ओम नमः शिवाय. शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो.